शक्ती श्रेष्ठ की युक्ती श्रेष्ठ अशी गोष्ट आपण लहानपणी ऐकली असेल. युक्ती केव्हाही श्रेष्ठ ठरते. व्यवहारात युक्तीला खूप किंमत आहे. उपपत्ती म्हणजेच युक्ती. षडलिंगांपैकी उपपत्ती हे शेवटचे लिंग. सर्वात श्रेष्ठ जर काही असेल तर ती म्हणजे युक्ती. ज्याकडे युक्ती नाही त्याला फार श्रम पडतात, त्याला कष्ट पडतात. व्यवहारात त्याची अनेक उदाहरणे आपल्याला सापडतात. पण आता परमार्थ मार्गातील युक्त्यांनी युक्त असा महापुरुष सापडणे महाकठीण. ज्ञानदेवांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीत अनेक युक्त्या सहज उपलब्ध आहेत. साक्षात भगवत स्वरूप ज्ञानदेवांकडे असलेल्या युक्त्या पाहून भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. आपण ग्रंथांचा अभ्यास करताना युक्त्यांकडे आपले लक्षच जात नाही आणि गेले तरी ते कळत नाही. त्या युक्त्या आपल्याला समजत नाहीत. महाराजांच्या पुढील चिंतनाचे एकाग्र चित्ताने श्रवण केल्याने परमार्थ मार्गातील युक्त्या आपणास स्पष्ट होतील. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलहम सनातन. पंचीकरण या आपल्या ग्रंथाचा हेतू जन्म मरणाचा फेरा चुकवणे असा आहे. या ग्रंथाच्या उत्तरार्धामध्ये आपण आहोत. काही दिवसांपासून आपण श्रवण मनन निधिध्यासन तत्त्वम पदार्थ शोधन या अंतरंग साधनांचा विचार करतो आहोत. त्यापैकी श्रवण हे जे साधन आहे, या श्रवण साधनामध्ये आपण ते श्रवण कसं करावं किंवा हे साधन कसं अवलंबायला पाहिजे याचा विचार काही दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी षडलिंगामध्ये जे शास्त्र असतं किंवा ज्या शास्त्रामध्ये षडलिंगयुक्त बोलणं आहे किंवा जे महाराज षडलिंगयुक्त बोलतात अशा शास्त्राकडून किंवा अशा महाराजांकडून आपण बोध घ्यावा किंवा श्रवण करावं असा वेदांताचा नियम आहे. वेदांत शास्त्रामध्ये षडलिंगाला फार किंमत आहे. उपक्रम उपसंहार हे या षडलिंगापैकी पहिलं लिंग आहे. दुसरं लिंग कुठलं आहे? अभ्यास. तिसरं अपूर्वता. चौथं फल. पाचवं अर्थवाद. मागील चिंतनामध्ये आपण अर्थवाद या चिन्हापर्यंत पोहोचलो होतो. म्हणजे मागील वेळेस आपण अर्थवाद म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. अर्थवाद हा जो विषय आहे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अर्थवाद या शब्दातून आपल्याला चिंतन असा एक अर्थ तयार होत असतो, परंतु चिंतन किंवा प्रशंसा असा एक अर्थ तयार होत असतो. वेगवेगळ्या प्रकारे अर्थवाद या शब्दाची आपण छाननी मागच्या वेळेस केलेली आहे. तर अर्थवाद हे प्रमुख जे आहेत ते 5 आहेत असा आपण मागील वेळेस विचार केलेला आहे. त्या 5 अर्थवादाच्या साह्याने आपल्याला ब्रह्मापर्यंत जाता आलं पाहिजे. कारण ज्याची प्रशंसा करत असतो त्या पदार्थापर्यंत आपण पोहोचल्याशिवाय त्या पदार्थाची प्रशंसा करता येत नाही. किंवा एखाद्या पदार्थापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याची प्रशंसा करावी लागते. राजाचे जर आपण कौतुक करत असू किंवा राजाची जर आपण स्तुती करत असू तर ती स्तुती आपली जितकी उच्च कोटीला जाईल तितकं राजापर्यंत जाण्याचा मार्ग आपला एकदम सोपा होत असतो. एखादा मनुष्य राजाबद्दल चांगलं गायन करतो, राजाचं कौतुक करण्यासाठी तो चांगल्या प्रकारे गायन करत असेल तर काही काळाने का होईना परंतु राजाला ते कळू शकतं की अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याबद्दल किंवा आपली प्रशंसा म्हणून एकदम चांगलं गायन करते. तर राजा त्या व्यक्तीला राजदरबारात आणून त्याचा सत्कार करू शकतो आणि त्याची प्रशंसा ऐकू शकतो. हे जसं उदाहरणामध्ये दिसतं त्याचप्रमाणे ज्यांना ब्रह्म या पदाची माहिती नाही त्यांनी सुद्धा जरी ब्रह्म या पदाची प्रशंसा करण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू का होईना तो या ब्रह्म या राजापर्यंत पोहोचू शकेल. म्हणून आपण सर्वांनी उत्पत्ती स्थिती प्रलय प्रवेश आणि नियमन या 5ही गोष्टींना प्रमुख कारण जे आहे ते ब्रह्मच आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही असा विचार मागील चिंतनामध्ये केलेला आहे. हीच त्या ब्रह्माची प्रशंसा आहे. परंतु ही प्रशंसा करण्यासाठी आपल्याला
खरंच तसं आहे का याचा पुन्हा 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 विचार करत राहिले पाहिजे. आणि ज्या दिवशी आपला हा निर्णय पक्का होईल किंवा हेच 5 अर्थवाद खरे आहेत, बाकी काही खरं नाही, असा आपला जर निर्णय लागला तरच आपली खऱ्या रीतीने ब्रह्माची प्रशंसा होईल. अर्थवाद हे लक्षण मागील चिंतनामध्ये पाहिलेलं आहे. अनेक वेदांताच्या ग्रंथांमध्ये अर्थवाद हा वेगवेगळ्या रीतीने मांडलेला आहे, परंतु या 5 अर्थवादामध्ये सगळी प्रशंसा बसते. कुठलंही तुम्ही प्रशंसापर स्तुतीपर वाक्य जर काढलं तर ते या 5 अर्थवादामध्ये बसतं. म्हणून हे 5 अर्थवाद आपण मागील वेळेस अभ्यासलेले आहेत. आज आपण त्याच्या पुढील षडलिंगापैकी एका लिंगाचा विचार करणार आहोत आणि ते म्हणजे 6वं आणि शेवटचं लिंग आहे, त्याला म्हणतात उपपत्ती. उपपत्ती हा शब्द जो आहे हा दुसरा त्याचा समानार्थी शब्द आहे दृष्टांत. दृष्टांत किंवा उदाहरण. कुठलाही विषय समजावून सांगण्यासाठी तो विषय जर अवघड असेल तर आपल्याला दृष्टांत घ्यावा लागतो. दृष्टांताच्या साह्याने जर एखादा सिद्धांत समजावून सांगितला तर तो समजायला सोपा पडतो. बरेच वेळा दृष्टांत आणि सिद्धांत हे तसेच्या तसे तंतोतंत जुळतील असेही नसतात, परंतु त्याचा जो मधित अर्थ आहे किंवा त्याचा जो गर्भित अर्थ आहे तो पटवून देण्यासाठी जरी दृष्टांत असेल तरी काम चालतं. म्हणजे दृष्टांत हा प्रत्येक वेळेस तसाच्या तसा जुळेल असं काही गरजेचं नाही. काही वेळेस दृष्टांत तसाच्या तसा जुळू शकतो एकदम बरोबर. काही काही वेळेस त्यातला जो प्रमुख अर्थ आहे तेवढ्यापुरता जरी जुळला तरी गौण अर्थ सोडून दिला तरी चालतो. म्हणून दृष्टांत हा कायम तसाच्या तसा जुळावाच असा काही नियम नाही. बरेच वेळा आपल्याला दृष्टांतामध्ये उणीव आढळते आणि एक दृष्टांत श्री ज्ञानदेवांची रीत जर श्री ज्ञानेश्वरीमध्ये आपण पाहिली तर पहिला दृष्टांत देतात, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा, मग 5वा, असे कधी कधी तर 10-15 दृष्टांत देतात किंवा जास्तही देत असतील. म्हणजे अनेक दृष्टांत देऊन आपल्याला एखादा सिद्धांत ते पटवून सांगतात. मग ह्याच्यामध्ये प्रत्येक सिद्धांत जो आहे तो तसाच्या तसा फिट बसेलच असं नाही. बरं, आता सिद्धांत जो समजावून सांगायचा आहे हा दोघांच्या साठी समजायचा आहे. जो काही सिद्धांत आहे तो दोघांसाठी समजावून सांगायचा आहे. एक म्हणजे सांगणाऱ्याला आपल्याला काय सांगायचंय हे सांगता आलं पाहिजे आणि जो श्रवण करतो त्या श्रवण करणाऱ्याला आपण काय ऐकतो तेच ऐकलं पाहिजे. कारण ऐकायचंय वेगळं आणि ऐकतो वेगळं, किंवा सांगणाऱ्याचं सांगायचंय वेगळं आणि सांगतो वेगळं. म्हणजे पहिल्यांदा स्वतःमध्येच घोळ नको. जसं मला जे काही सांगायचं आहे तेच मी सांगितलं पाहिजे, म्हणजे माझंच माझ्याशी काय आहे, ऐक्य आहे. तुम्ही ज्यासाठी जे काही ऐकताय तेच ऐकलं पाहिजे, तर तुमच्या ऐकण्यामध्ये ऐक्य आहे. ही पहिली भूमिका आहे. म्हणजे सांगणाऱ्याने जे सांगायचं तेच सांगावं, ऐकणाऱ्याने जे ऐकायचं तेच ऐकावं. आता दुसरा भाग जो आहे तो असा आहे की मी जे सांगतो ते तुम्ही ऐकता का, मी जे सांगतो तेच तुम्ही ऐकता का, असा एक भाग तयार होतो. आणि नंतरचा एक भाग असा आहे की तुम्हाला जे ऐकायचे तेच मी सांगतो का, असा आपण सांगणे आणि ऐकणे याच्यातला विचार करू शकतो. म्हणजे श्रवण आणि जे काही श्रवण करतो ते, श्रवण आणि सांगणारा जो काही सांगतो ते, असा जर विचार केला तर सांगणाऱ्याने जे सांगायचं तेच सांगावं, ऐकणाऱ्याने जे ऐकायचं तेच ऐकावं, सांगणारा जो सांगतो तेच ऐकणाऱ्याने ऐकावं आणि ऐकणाऱ्याला जे ऐकायचं तेच सांगणाऱ्याने सांगावं. असे 4 भाग आपण करू शकतो, बरोबर का? मग मला सांगा, आता तुम्हाला जर मी म्हटलं की जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्म, माझं वाक्य काय आहे? जगामध्ये सर्वश्रेष्ठ वस्तू आहे ब्रह्म. आता मी सांगितलं, आता तुम्हाला कळलं का? एकदम सोपं वाक्य आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ वस्तू ब्रह्म आहे असं मी सांगितलं. आता मला जे सांगायचं होतं तेच मी सांगितलंय का, हा मला प्रश्न आहे मला की मला जे सांगायचं होतं तेच मी सांगितलं का? बरं, तुम्ही इथे बसलेले आहे, तुम्हाला हेच ऐकायचं होतं का? तुम्हाला जर हेच ऐकायचं असेल आणि तुम्ही हेच ऐकलं असेल तर बरं आहे, पण तुम्हाला ऐकायचं काहीतरी भलतंच होतं आणि सांगणारा भलतंच सांगतो. बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी श्रवण करायला जातो आणि श्रवण करायला बसल्यानंतर आपल्याला ऐकायचं वेगळं असतं आणि सांगणारा काहीतरी वेगळं सांगतो. ही अडचण येते. किंवा सांगणारा काय सांगतो ते जाऊ द्या, आपल्याला ऐकायचं वेगळं असतं आणि आपण ऐकतो वेगळं. अधिक मी सांगितलं हे सर्व जे काय आहे श्रेष्ठ आहे ते वस्तू आहे किंवा ती वस्तू ब्रह्म आहे असं मी तुम्हाला जर सांगितलं, त्याच्यानंतर मी जसं सांगितलं तसंच तुम्ही ऐकलं का नाही, हे मोठा प्रश्न.
कारण सर्वश्रेष्ठ अशा म्हटल्यानंतर श्रेष्ठ या शब्दाची व्याख्या काय, आणि या प्रत्येक शब्दांचा विचार करावा लागेल. कारण माझं वाक्य जरी सोपं असेल की जगात सर्वश्रेष्ठ वस्तू ब्रह्म आहे, असं माझं वाक्य जरी दिसायला सोपं आहे, परंतु यामध्ये श्रेष्ठ या शब्दाची व्याख्या काय, श्रेष्ठ म्हणजे काय, श्रेष्ठ कशाला म्हणतात, कारण आपण श्रेष्ठ कशाला म्हणतो माहित नाही. म्हणजे प्रत्येकाची इथे बसलेल्या प्रत्येकाची श्रेष्ठ या शब्दाची व्याख्या निरनिराळी असू शकते, कसा म्हण असेल. म्हणजे इथे काय झाली, अडचण निर्माण झाली का नाही झाली. मी श्रेष्ठ शब्द वापरला, श्रेष्ठ प्रत्येकाचं श्रेष्ठ वेगवेगळं आहे. आणि बरं, मला जे श्रेष्ठ म्हणायचे ते अजून काहीतरी वेगळंच असेल. तुम्ही श्रेष्ठ या शब्दाची व्याख्या निराळी केली आहे, मी श्रेष्ठ या शब्दाची व्याख्या निराळी केली आहे. मी श्रेष्ठ दुसरं कशाला तरी म्हणतो आणि तुम्ही श्रेष्ठ कशाला तरी म्हणता. मग मी जगामध्ये सर्वश्रेष्ठ असं म्हटल्यानंतर तुम्ही त्या श्रेष्ठ या शब्दातून काय घेणार. बरं, जगामध्ये सर्वश्रेष्ठ वस्तू, आता वस्तू म्हटल्यानंतर सर्वसामान्य मनुष्याला काय वाटतं, वस्तू म्हणजे पदार्थ कुठला तरी. माणसाला वस्तू समजतात काय, हा मनुष्य वस्तू आहे. माणसाला वस्तू समजत नाही ना. म्हणजे जे चर सृष्टीत असतं त्याला वस्तू कोणी समजत नाही. आचर सृष्टीतल्या, म्हणजे जसं माझ्या हातामध्ये हे काहीतरी वस्तू आहे, आता ही काय, ही वस्तू तुम्ही मान्य कराल. मी हातामध्ये माझ्या हा आयपॉड घेतला, आता हा आयपॉड म्हणजे ही वस्तू आहे असं मी म्हटलं तर तुम्ही मान्य कराल ही वस्तू आहे. पण मी जर म्हटलं की राम देशपांडे ही वस्तू आहे तर लोक म्हणतील हा वेडा झाला, काही सांगतो. म्हणजे वस्तू या शब्दाची व्याख्या जी आहे, वस्तू हा शब्द जो आहे, मी जो म्हणतो तोच तुम्ही ऐकाल असं नाही. कारण तुमच्या आतमध्ये वस्तू या शब्दाबद्दल काहीतरी वेगळंच आहे. पुढे जगामध्ये सर्वश्रेष्ठ वस्तू ब्रह्म आहे. बरं, ब्रह्म म्हटल्यानंतर लोकांना ब्रह्म म्हणजे काय माहिती. आता तुम्ही बरेच दिवस अभ्यास करताय किंवा काही शास्त्राचे ग्रंथ अभ्यासलेत म्हणून तुम्हाला ब्रह्म म्हणजे काहीतरी माहित आहे. पण असं कोणी म्हणेल का नाही ब्रह्म म्हणजे मला पक्क माहिती आहे, ब्रह्म ह्यालाच ब्रह्म म्हणतात, असं कोण म्हणेल काय. असं कोणी म्हणू शकत नाही की हेच ब्रह्म, यालाच ब्रह्म म्हणतात, याच्याशिवाय ब्रह्म. तुम्हाला जर असं ठामपणे ब्रह्म कळलेलंच असेल तर तुम्हाला परमार्थ करायची गरजच राहणार नाही. म्हणजे ब्रह्म म्हणजे असंच, असं काही सांगू शकत नाही. म्हणजे मी जे काही बोललो हा जर सिद्धांत असेल तर हा सिद्धांत मला तुम्हाला पटवून देण्यासाठी किती अडचण आहे बघा. दिसायला ते सोपं आहे, शास्त्रामध्ये पण एकदम स्पष्टपणे लिहिलं असेल की जगामध्ये सर्वश्रेष्ठ वस्तू ब्रह्म आहे. मग जग म्हणजे काय, असाही प्रश्न तयार होतो. जग म्हणजे पृथ्वी काय, कारण तुम्हाला जगाची व्याप्ती कितीपर्यंत माहिती आहे, कुठपर्यंत जग आहे सांगा बरं. जग किती लांब किती मोठा असेल अंदाज. लोक जगत कशाला समजतात. एखाद्या छोट्याशा डबक्यामध्ये राहणाऱ्या बेडकाला काय वाटतं की हे तळ किंवा ते डबकं म्हणजेच आपलं जगत, त्याच्या पलीकडे त्याला जगत म्हणजे काही कल्पना नसते. तशी आपली स्थिती आहे. तुम्ही म्हणाल नाही तसं नाही आमचं. तशीच जसं बेडकं ती डबक्यामध्ये डराव करत राहतात आणि त्याच्यातच त्यांना मजा वाटते, तसं आपणही अत्यंत फालतू अशा अहंकारामध्ये किंवा हेव्या दाव्यांमध्ये आपले दिवस जातात वाया. आणि आपल्याला असं वाटतं की बस आपण खूप मोठं काहीतरी कार्य करतोय. वास्तविक जर विचार केला तर जगत हा फार मोठा विषय आहे. जगत हा काही एवढा सोपा विषय नाही. सांगायचा प्रमुख मुद्दा असा आहे की जेव्हा सिद्धांत एखादा सांगितला जातो, तो सिद्धांत जो कोणी सांगणार आहे, म्हणजे उदाहरणार्थ शास्त्र किंवा सद्गुरू, या दोघांपैकी जो कोणी सिद्धांत सांगतो तो सिद्धांत समजावून देणं हे बरं अवघड आहे. कारण काय, शास्त्राला जे म्हणायचंय तेच शास्त्राने म्हटलं पाहिजे. उदाहरणार्थ मी इथे ठरवून आलो होतो की तुम्हाला मी सांगावं उपपत्ती म्हणजे काय. म्हणजे मला काय सांगायचं होतं, मला सांगायचं होतं उपपत्ती म्हणजे काय, आणि मी उपपत्ती म्हणजे काय हे सांगायच्या ऐवजी अजून तिसरंच काहीतरी सांगून ठेवलं तर म्हणजे माझाच मला मेळ जमला नाही. असं होतं ना. बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी करायचं असतं आणि आपण ते करायच्या ऐवजी दुसरंच काहीतरी करतो. उदाहरणार्थ स्त्रियांच्या बाबतीत हे फार जास्त वेळा घडतं. कसं काय, तर उदाहरणार्थ एखादी स्त्री एखादी भाजी करायला जाते आणि ती भाजी करायला गेल्यानंतर तिला भाजी करायची असते एक आणि होते वेगळी. म्हणजे तसंच इकडे सांगण्यामध्ये आहे, वेगळीच होते. म्हणजे तुम्हाला माहित असेल, सर्वांनाच माहित असेल कशी वेगळी म्हणजे कशी होते. बरं, आपल्याला तर माहित नसतं की ती वेगळी म्हणजे काय. जेव्हा स्त्रीने ठरवलेलं असतं की हा अशी अशी भाजी तयार करायची, तेव्हा ती भाजी झाल्यानंतर ती जेव्हा चाखून बघते तेव्हा ती काहीतरी वेगळी झालेली असते.
मग त्याच्यामध्ये समजा मोहरीचे 4-5 दाणे जास्त पडले असतील तर, आणि ती जर चांगली वाटली तर पुढच्या वेळेस ती म्हणते हा आता ही मोहरी एवढ्या प्रमाणात टाकली पाहिजे. म्हणजे आधी ठरवलेली असते वेगळी आणि होते वेगळी. हे जसं आहे तसंच सांगणाराने जे काही सांगतोय ते सांगताना जे सांगायचं होतं तेच सांगितलं का, असा प्रश्न येतो. दुसरी गोष्ट, सांगणाऱ्याने तर भलंच सांगितलं, पण ऐकणारा ज्यासाठी आला होता त्याने तेच ऐकलं का? बरं, ऐकणारे तुम्ही या ठिकाणी आले होते ऐकायला काय? ब्रह्मज्ञान. तुम्हाला काय ऐकायचंय? ब्रह्मज्ञान. तुम्ही ब्रह्मज्ञान ऐकायला आले. सांगणाऱ्याने समजा ब्रह्मज्ञानच सांगितलं, पण तुम्ही ब्रह्मज्ञान ऐकलं का? ऐकायलाही तुम्ही ब्रह्मज्ञानच आले, सांगणाराही ब्रह्मज्ञानच सांगतोय, पण तुम्ही ब्रह्मज्ञान ऐकलं का? असं बरं. अशी अडचण दुसरी तयार होते, नाही का? आणि हे जे सांगणाऱ्याने सांगितलं, जो सिद्धांत सांगितला तो सिद्धांत त्याने बरोबर सांगितला. त्याला जे सांगायचं होतं तेच सांगितलं. म्हणजे शास्त्राला जे म्हणायचंय तेच सांगण्यात आलं. सद्गुरूंना जे वाटत होतं सांगावं तेच त्यांनी सांगितलं असं. परंतु ऐकणाऱ्याला जे ऐकायचं होतं त्याने ऐकण्याचं काय ऐकायचं हेच त्याला नीट कळलं नाही. म्हणून त्याच्या सांगण्यामध्ये आणि याच्या ऐकण्यामध्ये या दोघांमध्ये काहीतरी भेद झाला तर सिद्धांतामध्ये, अशा प्रकारच्या अडचणी ज्या आहेत ह्या येऊ नयेत म्हणून काहीतरी त्याचा उपाय पाहिजे. त्याला काहीतरी युक्ती पाहिजे किंवा काहीतरी आपण त्याला असं काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून तो सिद्धांत ह्या सगळ्या त्रुटीने रहित होऊन जाईल किंवा ह्या त्रुटी त्यातल्या सगळ्या निघून जातील. आणि त्यासाठीच ह्या उपपत्तीची गरज आहे. उपपत्ती कशाला लागते? उपपत्तीची काय गरज आहे खरं जरा विचार केला तर? काय दृष्टांताची गरज आहे? मग तुम्ही श्री ज्ञानदेवांची रीत बघा. श्री ज्ञानेश्वरी जर तुम्ही पाहिलं तर कुठलाही सिद्धांत सांगताना ते काय करतात? किती दृष्टांत देतात? एक सिद्धांत एक दृष्टांत, एक सिद्धांत एक दृष्टांत असं देतात काय? नाही. एक सिद्धांत सांगितलं की अनेक दृष्टांत देतात. का? ह्या सगळ्या त्रुटी त्यातल्या कमी झाल्या पाहिजे. काय झालं पाहिजे? सगळ्या त्रुटी कमी झाल्या पाहिजे. काही वेळेस काय होतं की एक ओवी, एक सिद्धांत जो आहे त्या सिद्धांतासाठी एक ओवी लिहिली की जे त्यांना सांगायचं होतं ते पूर्ण होत नाही, एका दृष्टांताने पूर्ण होत नाही, म्हणून मग दुसरा दृष्टांत देणार. मग समजा 2 दृष्टांताने जे सांगायचं होतं ते पूर्ण होतं, म्हणजे सांगायचं जे तेच सांगितलं जातं, त्यासाठी एक दृष्टांत पुरेसा होत नाही. म्हणून सांगणाऱ्याची ही बाजू पक्की झाली, याच्यामध्ये काय अडचण नाही. एखादा जेव्हा तो दृष्टांत वाचतो तेव्हा दृष्टांत वाचल्यानंतर एक दृष्टांत वाचला की त्याला जे कळायचं होतं तेच कळत नाही, मग दुसरा दृष्टांत वाचला, मग दुसरा दृष्टांत वाचल्यानंतर जे कळायचं होतं ते कळतं, जे कळायचं असेल ते कळतं, असं झालं. म्हणजे दुसरी बाजू, दुसराही त्रुटी दूर होती. आता तिसरा भाग काय आहे? सांगणारा जे सांगतो तेच ऐकणाऱ्याने काय करावं? ऐकावं. जेव्हा 2, 3, 4, 5 असे वेगळे दृष्टांत देतात तेव्हा पहिल्या दृष्टांताने सांगणाऱ्याने काय सांगितलं हे कळत नाही, मग दुसरा दृष्टांत, मग दुसरा दृष्टांत वाचला किंवा ऐकला की मग काय होतं की सांगणाऱ्याने जे सांगायचंय तेच कदाचित कळतं, तेच ऐकलं जातं. नाही तिसरा दृष्टांताने काय होतं? सांगणाऱ्याला जे सांगायचंय तेच आधीच्या दृष्टांताने न कळल्यामुळे तिसऱ्या दृष्टांताने कळतं, तिसऱ्याने नाही कळलं चौथ्याने कळतं, चौथ्याने नाही कळलं पाचव्याने कळतं. सांगणाऱ्याला जे सांगायचे तेच अशा वेगवेगळ्या दृष्टांतातून किंवा या अनेक दृष्टांतापैकी एक दृष्टांतातून, असं काही गरजेचं नाही की सगळ्याच दृष्टांतातून, एक नाही कळलं तर दुसरा, दुसरा नाही कळलं तर तिसरा. काहींना पहिल्याच दृष्टांतावरून कळेल, बाकीच्या दृष्टांताची गरज नसेल. काहीला पहिल्या 5 दृष्टांतावरून कळणार नाही पण 6व्या दृष्टांतावरून कळेल, असंही होऊ शकतं. म्हणजे सांगणाऱ्याला जे सांगायचंय तेच कळून घेणाऱ्याने या दृष्टांताच्या साह्याने कळून घ्यायला मदत होते. सांगणाऱ्याचं सांगणं, ऐकणाऱ्याने तेच ऐकलं. आता ऐकणाऱ्याला जे ऐकायचंय तेच सांगणाऱ्याने सांगावं, बरोबर? ऐकणाऱ्याला जे ऐकायचं तेच सांगणाऱ्याने सांगावं. मग ऐकणाऱ्याला काय ऐकायचंय? समजा श्री ज्ञानदेव महाराजांनी किंवा श्री व्यासांनी, कुठल्याही साधू संतांनी, अवतारी महापुरुषांनी जे काही सांगितलेलं आहे हे त्यांना जे सांगायचं सांगितलं.
पण आता त्यांच्यावर जबाबदारी काय आहे? ऐकणाऱ्याला जे ऐकायचंय ते सांगायचंय. असं घडलं पाहिजे ना. मग श्री ज्ञानेश्वरीमध्ये फक्त सिद्धांत लिहिले असते, एकही दृष्टांत लिहिला नसता, तर कोणी वाचली असते? कोणी वाचली असते का? तुम्हाला एखादा दृष्टांत सांगतो. कुठल्याही ज्ञानेश्वरीतला कुठलाही तुम्ही एखादा दृष्टांत घ्या समजण्यासाठी. कुठलाही एखादा दृष्टांत समजण्यासाठी घ्या. रसज्ञ आणि जेवणारे. काय दृष्टांत आहे? सुगरण आणि उदारे. रसज्ञ आणि जेवणारे. आता हे काय? हा काय? हा दृष्टांत आहे. हे काय? दृष्टांत. बरं, हा दृष्टांत का दिला? आपल्याला काय ऐकायची सवय म्हणून. रसज्ञ म्हणजे खाणारा, वेगवेगळे पदार्थ करून खाणारा, चवीने खाणारा. आपल्याला सवय आहे का नाही? म्हणून आपल्याला हे ऐकायची सवय आहे, म्हणून ऐकणाऱ्याप्रमाणे सांगितलं. रसज्ञ आणि जेवणारा म्हणजे चवीने खाणारे. बरं, हे सगळ्यांना नाही बसले. एखादी जी उदार आणि सुगरण असते, काही सुगरण असतात, काही उदार असतात, काही रसज्ञ असतात, काही जेवणारे असतात. हे 4 वर्ग आहेत तिथे. एक उदार आहे, एक सुगरण आहे, एक रसज्ञ, एक जेवणार आहे. जी उदार असते ती सुगरण असेल असं नाही, जी सुगरण असेल ती उदारच असेल असं नाही, जो रसज्ञ आहे तो जेवणाराच असेल असं नाही, जो जेवणारा आहे तो रसज्ञच असेल असं नाही. म्हणून हे 4 वेगवेगळे वर्ग आहेत. एखाद्याला तरी एखाद्याच्या प्रमाणे तरी ते बसेल. म्हणजे आपण ह्या 4 पैकी एका वर्गात तरी येऊच नक्की. एकतर आपण उदार असू, एकतर आपण सुगरण असू, एकतर आपण रसज्ञ असू, एकतर नुसते जेवणारे तरी असूच असू. ह्या 4 पैकी एका तरी वर्गात आपण बसू. म्हणजे आपल्याला सवय काय ऐकायची आहे? हेच ऐकायची सवय. बरोबर की? म्हणून आपल्याप्रमाणे सांगतात. मग सांगणारा काय करतो? सांगणाऱ्याने कसं सांगितलं पाहिजे? ऐकणाऱ्याप्रमाणे सांगितलं पाहिजे. असं श्री ज्ञानदेवांची तुम्ही कुठेही बघा. मग तुम्ही म्हणाल की सांगणारा ऐकणाऱ्याप्रमाणे सांगतो, पण ऐकणाऱ्यांचे वर्ग जास्त आहेत. ठीक आहे ना, कुठल्याही प्रकारचं असू द्या, वर्ग कुठलाही असू द्या. काही सात्विक असतात, काही राजसी असतात, काही तामसी असतात. मग सात्विक लोकांसाठी सुद्धा दृष्टांत आहेत. काही दृष्टांत त्यांनी दिले ते सात्विक लोकांसाठी, काही राजसी लोकांसाठी दृष्टांत आहेत, काही तामसी लोकांसाठी पण दृष्टांत आहेत. म्हणजे सगळ्यांसाठी दृष्टांत आहेत. त्याच्यामध्ये जेवढे दृष्टांत आहेत ते सगळे आपल्याला ऐकायची सवय तेच दृष्टांत आहेत. फक्त तेवढेच आहेत का? नाही, त्यांना जे सांगायचे ते पण दृष्टांत आहेत. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे 4ही त्रुटी दूर करण्यासाठी हे दृष्टांत आहेत. दृष्टांत कशासाठी असतो? दृष्टांताचा उपयोग काय? दृष्टांताचा उपयोग हा आहे, 4 प्रकारचे दोष दूर करणे. सांगणाऱ्याला जे सांगायचंय तेच त्याने सांगण्यासाठी दृष्टांताचा उपयोग होतो. उपपत्ती. ऐकणाऱ्याला जे ऐकायचंय तेच ऐकवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सांगणाऱ्याने जे सांगितलं तेच ऐकणाऱ्याने ऐकावं यासाठी उपयोग होतो. आणि ऐकणाऱ्याला जे ऐकायचंय तेच सांगणाऱ्याने सांगावं यासाठी उपयोग होतो. अशा रीतीने दृष्टांताची ही फार मोठी उपकारक किंवा कृपा असल्यासारखी आहे. दृष्टांत हा फार फायद्याचा आहे. दृष्टांत जर नसेल तर कुठलाच सिद्धांत समजायला फार कठीण. फार कठीण म्हणजे शक्यच नाही. अशक्य आहे. उपपत्ती म्हणजे दृष्टांत. दृष्टांत हे वेगवेगळ्या युक्ती जो शब्द आहे, ही युक्ती सुद्धा आपण ह्या उपपत्ती बरोबर धरू शकतो. तसं उदाहरणार्थ सूर्य फिरत नसतो, पृथ्वी फिरत असते. यासाठी काय करतात? एक दृष्टांत, उपपत्ती म्हणजे दृष्टांत देतात. कुठला? एक चेंडू घ्या, एक मेणबत्ती घ्या, दुसरा एक चेंडू घ्या किंवा एक लिंबू घ्या, असं धरून त्यांचे 3, एक सूर्य, एक पृथ्वी आणि एक मनुष्य किंवा एक दुसरा ग्रह, असं काहीतरी घ्या. अशा रीतीने आपण शाळेमध्ये शिकलो असेल ना. तर हे सगळे पदार्थ म्हणजे काय आहे? हे फक्त तो सिद्धांत पटवून देण्यासाठी वापरण्यात येणारे वस्तू आहेत. वास्तविक त्या वस्तू म्हणजे ते नाहीयेत, पण त्यांच्याद्वारे आपल्याला सिद्धांत पटवून देण्यात येतो. म्हणून उपपत्ती जी असते किंवा दृष्टांत जो असतो तो आपल्याला फार फायद्याचा होतो. आपला सिद्धांत काय आहे?
आपला सिद्धांत काय आहे? तुम्हाला जो सिद्धांत वाटतोय तो ज्ञानदेवांना सिद्धांत वाटतोय काय? ज्ञानदेवांना जो सिद्धांत सांगायचा आहे तोच सिद्धांत आपला आहे काय? तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये फारच मोठी अडचण आहे, आणि अडचण आहेच. कारण की जो सिद्धांत आहे तो त्यांना जो सिद्धांत म्हणायचा आहे तोच आपल्याला सिद्धांत म्हणायचा का नाही माहित नाही. आपल्याला जे ऐकायचंय तेच त्यांनी सांगितलं का नाही ही मोठी शंका आहे. म्हणजे चार अडचणी ज्या आहेत त्या ज्या दिवशी तुमच्या दूर होतील त्या दिवशी तुमचं उपपत्ती हे लिंग क्लिअर झालं, किंवा तेव्हा तुम्हाला उपपत्ती कळली. उपपत्तीची बाही उभारुणिया अशी एक ओवी आहे. काय? उपपत्तीची बाही उभारुणिया. उपपत्तीची बाही उभारुणिया म्हणजे आपण असं म्हणू, मला कळलं. बाही उभारणे म्हणजे कळलं. वर्गामध्ये मास्तरने शिकवलं किंवा कळलं का रे, कळलं असं म्हणतो ना. कोण असं करतो? उपपत्तीची बाही उभारुणिया. ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे, तुम्हाला सांगता येईल कोण म्हणतास. धृतराष्ट्र म्हणतो का, संजय म्हणतो का, अर्जुन म्हणतो का, श्रीकृष्ण म्हणतो, है ना, म्हणतो ना उपपत्तीची बाही उभारुणिया. कळतं त्याला. ह्या सगळ्यांमध्ये कळलं त्या एकाला, म्हणजे त्या दोघांमध्ये, धृतराष्ट्रामध्ये आणि ह्याच्यामध्ये त्याला कळलं. आणि इकडे तर अर्जुन आणि श्रीकृष्ण आहे, अर्जुनाला तर कळलंच असं धरलेलं आहे आपण. मग तुम्हाला कळलं का? कळलं केव्हा? जेव्हा हे 4 गोष्टी आपण सोडवल्या तेव्हा कळलं. आता या 4 गोष्टी तुम्ही जर सोडवायच्या असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? सिद्धांत काय आहे हे कळून घेण्यासाठीच दृष्टांत असतो. म्हणून सगळे दृष्टांत नीट पाहिले पाहिजे. कुठला दृष्टांत कशासाठी आहे? कारण काय होतं की बरेच वेळा आपल्या सर्वांकडून काय होतं, एखादा दृष्टांत जो असतो ना त्या दृष्टांत आपल्याला कळतो, पण तो दृष्टांत कशासाठी हे कळत नाही. दृष्टांत कळणं वेगळं आणि तो दृष्टांत कशासाठी हे कळणं निराळ. दृष्टांत कळायला पाहिजे, तो कशासाठी हे कळालं पाहिजे, तरच ती उपपत्ती हे जे लिंग आहे हे आपल्याला उपयोगाला आलं म्हणून समजायचं. कारण ह्या लिंगांच्या द्वारे आपलं श्रवण पाहिजे ना. या खुणेच्या द्वारे आपल्याला श्रवण करायचंय. मग जर दृष्टांत आपल्याला पक्का कळला पण तो दृष्टांत कशासाठी हे कळलं नाही तर, म्हणजे उदाहरणार्थ पंचीकरण या ग्रंथामध्ये एक घुमटाचा दृष्टांत आलेला आहे, नाही का, आलाय ना. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की पौर्णिमेच्या दिवशी शुक्ल पक्षात का कुठल्या पक्षामध्ये असं काहीतरी सांगितलं, असं काहीतरी सांगितलेलं आहे. बरंच सगळं त्याच्यामध्ये वर्णन आहे. मग मंदिराचा घुमट, त्या घुमटाच्या या ठिकाणी सोनं लपवलेलं आहे, दागिने, काय खजिना, धन लपवलेलं आहे असं लिहिलेलं आहे. आता हा दृष्टांत एखाद्याने ऐकला आणि तो म्हणला बरं झालं, त्याला दृष्टांत कळला. तो म्हणला मला दृष्टांत कळला. कसा काय कळला? धन लपवायचं असेल तर काय करावं? एक मंदिर बांधावं. त्याला काय कळलं? धन जर लपवायचं असेल तर काय करावं? एक मंदिर बांधावं. ते मंदिर बांधून त्या मंदिराची सावली, त्याला दृष्टांत चांगला कळलाय बरं का, असं जरा दृष्टांत त्याला चांगला कळलाय. धन लपवण्यासाठी मंदिर बांधायचं, मंदिराची सावली या दिवशी अशी ज्या ठिकाणी घुमटाची सावली पडेल त्या ठिकाणी खड्डा खोदून त्याच्या आतमध्ये धन लपून ठेवायचं, असा दृष्टांत आहे. असा दृष्टांत जर त्याला कळला तर कळला का? नाही कळला. कळला का नाही कळला? बरं, असाच दृष्टांत आहे ना, यासाठीच दिलाय का नाही. मग तुम्ही लपवलंय का सोनं? धन बिन कुठं लपवलंय काय? नाही ना. अशा प्रकारे धन लपवलंय का नाही? नाही. का बरं लपवलं नाही? दृष्टांत तर कळला का नाही? दृष्टांत कळला आहे, पण कशासाठी आहे तो हे नाही कळलं तर उपयोग नाही. दृष्टांत कशासाठी हे पण कळलं पाहिजे. मग श्री ज्ञानेश्वरीमध्ये आलेला पहिला दृष्टांत, दुसरा दृष्टांत हा कशासाठी ते कळलं पाहिजे. कुठलाही दृष्टांत तुम्ही घ्या, पहिल्या ओळीपासून जर सुरुवात केली तर दुसरा अनेक ओळ्यांमध्ये आपण पुढे 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 जर चाललो तर प्रत्येक दृष्टांत हा कशासाठी आहे. दृष्टांत आणि सिद्धांत याच्यामध्ये दृष्टांत जो असतो तो या कामासाठी उपयोगाला येतो. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, पुढे दावी मग ग्रासू प्रगटला करी. ठीक आहे, हा काय सिद्धांत आहे.
मग ह्या सिद्धांतापुढे दुसरा पण ओवीत सिद्धांत, तिसऱ्या ओवीत पण सिद्धांत, मग चौथ्या ओवीमध्ये दृष्टांत. दृष्टांत काय? सोने सोनेपणा उणे, न येताची झाले लेणे. आता हा दृष्टांत जर एखाद्याने फक्त तेवढाच लक्षात ठेवला, सोन्यामध्ये उणीव न येता अलंकार झाला, मला दृष्टांत कळला. आणि तो सोनाराकडे गेला, कुठे गेला, कोणाच्या गळ्यामध्ये दागिने पाहिले, म्हटला हे जे दागिने आहेत, हे दागिने कसे तयार झालेत, तर सोन्यामध्ये उणीव न येता हे दागिने तयार झालेले. दृष्टांत कळलं. सगळ्या गावात त्यांनी सांगितलं, कुठे कोणी भेटलं सांगायचं आहे, बघ हे जे तुझ्या अंगावर घातलेलं सोनं आहे, म्हणजे हे जे लेणे आहेत, हे लेणे कसे तयार झालेत, सोन्याला उणीव न येता तयार झालेले आहेत. कळलं का? मला पण कळलेलं आहे, ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. कळलं ना? नाही कळलं? कळलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सिद्धांत संपला. दृष्टांत. देवा तूच गणेशू, सकळार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो. आता देवा तूच गणेशू. गणेशू कोण आहे? गणेशू कोण आहे? देव आहे. गणेशू देव आहे का देव गणेश आहे का गणेश देव आहे? देव देव सिद्धांत आहे का गणेश सिद्धांत आहे? गणेश दृष्टांत आहे का देव दृष्टांत आहे? का दोघही सिद्धांत आहे? काय नाही कळलं? बरं नाही कळत. एवढं प्रत्येकाची बुद्धी एवढी लगेच फास्ट चालेल असं नाही. ठीक आहे, नाही कळलं. देवा तूच गणेशू, सकळा अर्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो. नाही कळलं. आकार चरण युगल, ओकार उदर विशाल. नाही कळत, तरी नाही कळत. ज्ञानदेवांनी कोणाला नमन केलंय? मंगल कोणाचं केलेलं आहे ग्रंथाच्या आरंभाला? गणपतीचं. गणेश. गणपती तो गणेश सिद्धांत आहे का दृष्टांत आहे? दृष्टांत. मग कळला का दृष्टांत? कळला, म्हणून तर गणपती बसवतो आम्ही. दृष्टांत सिद्धांत काय कळतच नाही ना काही. नको जाऊ दे, गणपतीचे दिवस आहे त्यामुळे तुम्हाला जास्त त्याच्या लोक काय सांगणार. बरं, दुसरा कुठला तरी दृष्टांत सांगा. ज्ञानेश्वरीमध्ये किती दृष्टांत आहेत? असे अनेक दृष्टांत आहेत. मग दृष्टांत का सिद्धांत? जसं सोन्याचा दृष्टांत घेतला, तुम्हाला दृष्टांत कळाला आणि सगळ्या गावभर तुम्ही सांगितलं की सोन्यापासून हे अलंकार तयार झालेला आहे आणि अलंकारामध्ये कुठलीच उणीव आलेली नाही आणि तुम्ही आनंद मानायला लागले त्याच्यामध्ये. तसं मला कळलं गणपती म्हणजे देव आहे आणि गावभर फिरायला लागले गणपती म्हणजे देव असतो. काय कळलं तुम्हाला? देवो देवी मीच पाही, हा निश्चय जया नाही. दृष्टांत आणि सिद्धांत कळला पाहिजे ना. एखाद्याने मास्तरीने दाखवलं की हा चेंडू म्हणजे पृथ्वी आहे आणि ही मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे. आता मास्तरने सगळं समजावून सांगितलं की ही मेणबत्ती एका जागेवरच आहे आणि हा चेंडू फिरवला त्याने मास्तरने. ठीक आहे. मग इथे कसा उजेड पडला, इकडे कसा अंधार पडला, दिवस रात्र कसे होतात हे दाखवलं समजावून मास्तर. मुलं का म्हटला, वा मला कळलं मास्तर. काय कळलं? मला कळला सूर्य कळला आणि पृथ्वी पण कळली. घरी गेला, त्याला आई बापाने विचारलं काय शिकवलं शाळेमध्ये? मला म्हटलं आज फार मोठी गोष्ट शिकवली मला, आज मला फार मोठा साक्षात्कार झाला. काय झालं? काय कळलं तुला? म्हटलं पृथ्वी मला कळली. पृथ्वी. म्हटलं कुठं आहे पृथ्वी? थांब घेऊन येतो म्हटलं. तो तसाच चेंडू आणला, म्हटलं ही पृथ्वी आहे. बाप हुशार असल्यामुळे बापान त्याला दोन. बाप काय म्हणतात? ही पृथ्वी आहे. ही पृथ्वी आहे का चेंडू आहे? हा चेंडू आहे. पण आई ढ होती. आईकडे गेला, आईला सांगितलं की बघा ही पृथ्वी आहे. म्हणली वा चांगली आहे पृथ्वी. म्हणजे एक म्हणते पृथ्वी आहे, एक म्हणते पृथ्वी नाहीये. मग पृथ्वी आहे का नाहीये? अशी अडचण तयार होते. दृष्टांत सांगणं आणि दृष्टांत कळणं. तर आपल्याला सगळे दृष्टांत श्री ज्ञानदेवाने अनेक दिलेले आहे म्हणून तर फार मोठी अडचण आहे. पण अडचण दूर व्हावी म्हणून दृष्टांत दिले तर अडचण वाढली. उपपत्ती कशासाठी आहे? धृतराष्ट्र काय म्हणतो शेवटी? हे सगळं जाऊ दे, तुला जे व्यासांनी सांगितलं, काय काय सांगितलं व्यासांनी संजयाला?
मला काय वाटतं, संजयाला व्यासांनी काय सांगितलं होतं, कशासाठी बसवलं तिथं धृतराष्ट्रात, तिथे कशासाठी बसवलं? धृतराष्ट्र त्याला काय म्हणतो, तुला कशासाठी बसवलं आणि तू काय सांगतोस? म्हणजे तो त्याच्यातून काय घेतोय? आणि संजयला सुद्धा तोच काय दिसतोय, तो सुद्धा वृत्तांतच पाहतोय आणि हा सुद्धा वृत्तांतच पाहतोय, दोघंही वृत्तांतच पाहतायत. पण हा वृत्तांतातून वेगळे घेतोय आणि हा वृत्तांतातून वेगळे घेतोय. हा वृत्तांतातून मुक्त होतोय आणि हा वृत्तांतातून बद्ध होतोय. मुलं बाळ म्हणजे कौरव मेल्यानंतर हा दुःखी होतोय आणि हा कौरव मरो किंवा पांडव मरो ह्याला काहीच फरक पडत नाही. अलग लक्ष. तसं या सर्व दृष्टांतामधून आपल्याला काय मिळालं पाहिजे, हे चार जे अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे. त्यातल्या दोन तुमच्या बाजूला दोनच आहेत. तुमच्या बाजूला किती आहेत? तुमच्याकडे दोनच अडचणी आहेत. सांगणाऱ्याच्या अडचणीचा तुमचा प्रश्न आहे का? काही नाही. म्हणजे ज्ञानदेवांनी काय सांगायचं होतं आणि काय सांगितलं हे आपल्या हातात आहे का? नाही. त्यांना जे सांगायचं होतं त्यांनी ते सांगितलेलं आहे असं आपण 100% धरलं, म्हणजे तो प्रश्न नाही. बरोबर का नाही? त्याच्यामध्ये काय अडचण आहे? आपल्याला जे ऐकायची इच्छा आहे तेच त्यांनी सांगितलेलं आहे हे पण नक्की. म्हणजे हे दोन भाग गेले. राहिला आपलाच भाग. फक्त आपल्याला जे ऐकायचंय तेच आपण ऐकावं, एक भाग. आणि त्यांना जे सांगायचंय तेच आपण ऐकावं, हा दुसरा भाग. मग हे दोन्ही आपल्या हातात आहे. त्यांचे दोन भाग बरोबर आहेत. त्यांनी त्यांचे दोन भागामध्ये त्रुटी ठेवलेली नाही. आणि अशी जर त्रुटी सांगणाऱ्यामध्ये किंवा ग्रंथकर्त्यामध्ये असेल तर ते ग्रंथ आपण अभ्यासच नाही. पण एवढी आपली काही पात्रता नाही. पण कमीत कमी आपल्याला श्रीगुरूने किंवा कोणावर तरी श्रद्धा ठेवावीच लागेल. श्रीमद भगवद्गीता किंवा श्री ज्ञानेश्वरी हे ग्रंथ असे आहेत की त्याच्यामध्ये हे दोन दोष नाही आहेत आधीचे. सांगणाऱ्याच्या साईडचे जे दोष आहेत ते त्याच्यात नाहीत. मग राहिले आपल्या साईडचे दोष. तर आपल्याला काय ऐकण्याची इच्छा असावी? आपल्याला काय ऐकण्याची इच्छा? ज्ञानेश्वर मधून काय तुम्हाला अपेक्षित आहे नक्की? ज्ञानेश्वर मधून काय मिळवायचंय तुम्हाला? तुम्ही काय ठरवलं? म्हणजे प्रत्येकाने जर विचारलं तर आता बरेच दिवस तुम्ही चिंतन ऐकता, त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. तुम्ही म्हणा ना काहीतरी म्हणा की काय. बरं, ज्ञानेश्वरी कशासाठी वाचायची सांगा मला? ज्ञानेश्वरी श्रवण का करायची? ज्याच्यासाठी श्रवण करायची त्याच्यासाठी श्रवण केली पाहिजे. बरोबर आहे? हे तर नक्की. मग तुम्ही कशासाठी श्रवण करताय? करायची आहे तुम्हाला. बरं, जाऊ द्या, मी नाही सांगत तुम्हाला कशासाठी. मी जर म्हटलं नाही ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी किंवा जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी ज्ञानेश्वरी श्रवण करायची असते असं मी जर म्हटलं तर मी सांगितलं तुम्हाला तसं नाही. तुम्ही काय ठरवलंय? जे काय ठरवलं ते सांगा की यासाठी आम्ही श्री ज्ञानेश्वरी श्रवण किंवा वाचन म्हणजे श्रवणच आहे, श्रवण करायची ठरवली. यासाठी आम्ही श्रवण करायची ठरवली. कशासाठी करायचं ठरवलं सांगा? कशासाठी ठरवलंय? कोणी पण सांगा. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काही सांगितलं तर मी लगेच काहीतरी आडवं लावणारच आहे की नाही? कशासाठी ठरवलं? पण काय फरक पडत ना? काय होतं? चुकीचं उत्तर दिलं आणि समजा उत्तर दिलं आणि महाराजांनी जर म्हटलं बरोबर तर बरेच दिवस ती व्यक्ती फार अभिमानात राहते. आणि जर महाराजांनी त्याला थोडं जरी इकडे तिकडे असं आडवं लावलं तर बरेच दिवस दुःख राहतं. काय झालं? हे काय? ह्याला कारण असतं अहंकारामध्ये. अहंकारामुळे होते, दुसरं काही कारण नाही. बरोबर, तुमचं नाही, माझं पण तसं होतं, सर्वांचंच तसं होतं. कशासाठी ज्ञानेश्वरी वाचतो आपण? तुमचा हेतू सांगा बरं ज्ञानेश्वरी वाचण्याचं. ज्ञानेश्वरीचे श्रवण का करावे? काय नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काहीच माहित नाही करावं का नाही करावं. काय नाही, सांगितलं महाराजांनी म्हणून करतोय. महाराजांनी सांगितलं वाचत राहा, वाचतोय. का वाचते महाराजांनाच माहिती का वाचायची, नाही का? महाराजाला माहिती वाचायची का ते बघून घेतली का वाचायची. कशासाठी वाचायची सांगा ना, कोणी सांगा. सांगा लवकर, टाईम चाललाय. नाही सांगणार. कशासाठी वाचायची? कोणीतरी एकाने सांगा, म्हणजे मी त्याच्यावर लगेच पुढचा विषय मांडतो. काय प्राप्त आहे? कुठं काय प्राप्त आहे? कुठं प्राप्त आहे? आत्मस्वरूप प्राप्त असेल तुम्ही इकडे फिरले असते का? अशी प्राप्त असल्यानंतर फिरेल का माणूस? जर प्राप्त असतं तर माणूस, मला सांगा, प्राप्त म्हणून ज्याला प्राप्त आहे तो फिरेल का? ज्याचं पोट भरलंय तो जिलेबी शोधतोय.
त्याचं पोट भरलंय, तो अन्नधान्याच्या पाठीमागे लागलाय, असं होईल कधी? प्राप्त असलेला मनुष्य कधीच धडपडत नसतो. नाही माहिती, जाऊ द्या मग, काय आता त्याला अर्थच नाही मग तुमच्या वाचण्याला, वाचूच नका मग, जाऊ द्या. नाही का? नाही रे, आपलं तेच तर उपपत्ती आपली बरोबर झालं पाहिजे ना, जुळलं तरच मग आहे का नाही? ज्याच्यासाठी करायचे त्यासाठीच केलं पाहिजे ना, नाही तर मग भलतच करत राहण्यात काय अर्थ आहे? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता हे खरं आहे, ज्ञानेश्वरी वाचता म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरीचं श्रवण करताय. आता हे श्रवण जे करताय, हे श्रवण करण्याचा हेतू आपण स्पष्ट करून घेऊ ना. मी म्हणतो म्हणून मला उत्तर द्यायचं म्हणून सांगू नका. तुम्ही खऱ्या कशासाठी वाचताय ते सांगा ना मला, कशासाठी वाचताय? मी काय तुमची ते परीक्षा घेत नाहीये, मी फक्त माझा विषय स्पष्ट करण्यासाठी हे विचारतोय. तुमची परीक्षा घेण्यासाठी मी विचारत नाही, विषय स्पष्ट व्हावा म्हणून मी बोलतोय, विचारतोय. तुम्ही वाचता हे नक्की आहे, पण तुमचं वाचायला काहीतरी कारण आहे. का वाचताय सांगा? ज्ञानेश्वरी कळावी. म्हणजे हे कसं आलं की हे जरा थोडस एकदम स्पेसिफिक आन्सर नाहीये, स्पेसिफिक उत्तर नाहीये, असं ह्याच्यासाठी नाही. म्हणजे थोडस हे झालं. स्वचं ज्ञान होण्यासाठी ज्ञानेश्वरी वाच. नक्की हा, बघा तुमचं उत्तर. स्वचं ज्ञान होण्यासाठी, हा तुमचंच म्हणतो मी कुठंच. आता प्रत्येकाचं वेगळं असू शकेल. स्वचं ज्ञान होण्यासाठी आपण ज्ञानेश्वरी वाचतो. मग ज्ञानेश्वरी वाचताना मला सांगा, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा कुठलाच हेतू ठेवत नाहीत, असं होतं कधी? दुसरा कुठलाही हेतू नाही, असं कधी होतं का? असं कधी होतं का? जेव्हा तुम्ही काहीतरी कारणाने घरामध्ये गोंधळ होतो, डिस्टर्ब होऊन जाता, आणि मग तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, तुम्हाला जरा बरं वाटतं, मन जरा शांत होतं. काय होतं? मन शांत होतं. बऱ्याच वेळा असं होतं ना. त्यासाठी म्हणजे त्याने काय होतं की शांतता, म्हणजे शांतता मिळवावी म्हणून वाचताय का स्वचं ज्ञान होण्यासाठी? ते पण आहे. कधी कधी असं होतं, म्हणजे कधी कधी आपलं कधीतरी होतं, तेच मला सांगायचं होतं ना. कधीतरी असं गडबड होती. म्हणजे आपण ज्ञानेश्वरी वाचायची, श्रवण कशासाठी करायचंय? जेव्हा केव्हा आपण हे काही श्रवण करतो शास्त्राचं, तेव्हा हळूहळू 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 त्याचा हेतू बदलत असतो. काय होत असतो? हेतू बदलत असतो. तुम्ही जरी स्वचं ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरी हातात घेतलेली असली तरी सुद्धा बऱ्याच वेळा होतं काय, काहीतरी कारणाने, निमित्त कारण काही होऊ द्या, काहीतरी कारणाने स्वचं ज्ञान त्याच्यातून मिळवण्याच्या ऐवजी, म्हणजे तुम्ही जे म्हणता त्याच्यानुसार बोलतोय मी, की स्वचं ज्ञान मिळवण्याच्या ऐवजी भलत्याच कारणासाठी ज्ञानेश्वरी वाचत असतो. बऱ्याच वेळा असं होतं की त्यातली प्रमाणं आठवण्यासाठी वाचतो, बऱ्याच वेळा ती प्रमाणं पाठ व्हावी, लोकांना सांगता यावी म्हणून वाचतो, बऱ्याच वेळा ती ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर शांत वाटतं, डोकं दुखत नाही म्हणून वाचतो, बऱ्याच वेळा घरातली लोक त्रास देतात आणि त्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वरी वाचतो, बऱ्याच वेळा ती ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्याला छान झोप लागते म्हणून वाचतो, बऱ्याच वेळा सकाळी उठल्यावर ज्ञानेश्वरी वाचली नाही तर अख्खा दिवस खराब जातो म्हणून वाचतो. आलं लक्षात? ही अशी अनेक कारणं तयार होतात. म्हणजे ज्ञानेश्वरी कशासाठी वाचायची होती? ज्ञानेश्वरीचे श्रवण कशासाठी करायचं होतं? ज्याच्यासाठी श्रवण करायचं होतं त्याच्यासाठी श्रवण करतो का? कालांतराने, ही मी सुरुवात सांगतो, कालांतराने जेव्हा आपण पुन्हा 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 हे करत जातो, मग एक वेळ अशी होते की ही बाकीची कारणं वजा होत जातात, आणि मग एक वेळ अशी येते की ज्ञानेश्वरी वाचण्याचं कारण फक्त एकच असतं, काय? स्वचं ज्ञान व्हावं. म्हणजे तुम्ही स्वचं ज्ञानचं ठरवलंय तर. परंतु सुरुवातीला मात्र काय असतं? सुरुवातीला मात्र असे अनेक कारणं बदलत राहतात, आणि एक वेळ अशी येते तशी वेळ की त्यावेळेस मात्र ज्ञानेश्वरी फक्त एकच कारणाने वाचतो, काय? तेव्हा ती जी ज्ञानेश्वरी वाचणं आहे किंवा ते जे श्रवण आहे ते योग्य आहे. उदाहरणार्थ आता हे ज्ञानेश्वरी वाचताच सांगितलं, असं होतं तुम्ही जर आता तुमची जी स्थिती आहे ती कदाचित फार जवळ आलेली असेल, म्हणजे आता फक्त स्वच्या ज्ञानासाठी वाचतोय, पण आधी पूर्व इतिहास बघा, आहे की नाही? म्हणजे ज्याच्यासाठी श्रवण करायचं त्याच्यासाठी श्रवण होत नाही. उदाहरणार्थ महाराजांचं चिंतन ऐकण्यासाठी लोक जमा होतात. आता म्हणजे तुम्ही चिंतन ऐकायला येता,
मग प्रत्येक वेळेस चिंतन ऐकण्याचा, श्रवण करण्याचा हेतू जो आहे तो तोच असतो का? सुरुवातीला एकदम पहिल्यांदा श्रवण केलं, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस काय होत गेला, हेतू जो आहे तो दृढ होत गेला असेल. परंतु बरेच वेळा काय होतं की तो हेतू कुठे ना कुठल्या निमित्ताने काय झालेला असतो, बदललेला असतो. म्हणजे ज्याच्यासाठी श्रवण करायचे त्याच्यासाठी श्रवण होत नाही. तुमचे श्रवण करणं हे समजा माझ्याकडून ब्रह्मज्ञान मिळावं याच्यासाठी, असं धरून काय, माझ्याकडून तुम्हाला काहीतरी ब्रह्मज्ञान मिळवायचं आहे म्हणून तुम्ही श्रवण करता. आता हा जर हेतू तुमचा असेल, ज्याच्यासाठी श्रवण करायचंय त्याच्यासाठी श्रवणाला बसलो, आणि समजा मी तुम्हाला चिंतनामध्ये 2 शिव्या दिल्या, तुमचं श्रवण बंद पडावं का नाही पडावं? तुमचा हेतू काय? शिव्या ऐकणं का न ऐकणं हा हेतू आहे का? तुमच्याशी मी 2 शब्द गोड बोललो किंवा 2 शिव्या दिल्या, ह्या दोन्ही वेळेस तुमचं श्रवण करणं बंद व्हावं का न व्हावं? काय व्हावं? तुमचा हेतू काय? ब्रह्मज्ञान. तुमचं लक्ष फक्त ब्रह्मज्ञानाकडे पाहिजे. की ब्रह्मज्ञान सांगतात काय, ब्रह्मज्ञानाशी फक्त घेणं देणं नाही असं तुम्ही म्हटले, मग त्याच्या व्यतिरिक्त तुमचं बरं लक्ष जात आहे. म्हणजे जे सांगतात ते आपल्याला जे ऐकायचं होतं, ते आपल्याला जे ऐकायचं होतं तेच ऐकतो का भलतंच ऐकतो? काय जुळून बघितलं पाहिजे? तुम्ही ब्रह्मज्ञान ऐकायला जर बसले तर महाराज ब्रह्मज्ञान सांगतात का, ब्रह्मज्ञानाशी घेणं देणं पाहिजे. शिवी दिली का, गोड बोलला का, कौतुक केलं का नाही केलं का, निंदा केली काय केलं, ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. ब्रह्मज्ञान त्याच्यातून येते का? शिवी दिली त्या शिवीमधून ब्रह्मज्ञान मिळतंय का? गोड बोलले त्या गोड बोलण्यातून ब्रह्मज्ञान येते का? कुठंच जर ब्रह्मज्ञान दिसत नसेल तर मग ते श्रवण उपयोगाचं नाही. काय जुळून बघायचंय आपल्याला? उपपत्ती म्हणजे काय? उपपत्ती म्हणजे सांगण्यामध्ये जे दृष्टांत येतात, ह्या दृष्टांताच्या द्वारे आपल्याला सिद्धांत समजून घ्यायचा असतो. त्यासाठी जे श्रवण करायला बसलो तेच श्रवण घडलं पाहिजे. ऐकायला आला वेगळा आणि ऐकतो वेगळा, म्हणजे आपलेच आपल्याकडे दोष. म्हणजे देवळात कशासाठी जावं? एखादा देवळात गेला, कशासाठी गेला, काय काय जाऊन त्याचं प्रयोजन काय होतं? देवळात जाण्याचं काहीतरी कारण असेल, तेच कारण जर घडलं त्याच्या बाजूने, स्वतःच्या बाजूने, तर योग्य आहे. नाही झालं तर उपयोग नाही. देवळामध्ये जाऊन जर त्याला प्रदक्षिणा मारणे आणि समाधीवर डोकं ठेवणे हा त्याचा काय होता, हेतू होता. तिथे गेला, पाऊस पडायला लागला म्हणून प्रदक्षिणा मारली नाही, कारण काही असू दे, आणि माथा टेकवायचा होता पण बाहेरच प्रसाद खायला मिळाला म्हणून प्रसादाच्या लाईनमध्ये थांबला, तोपर्यंत मंदिर बंद झालं. आता दोन्ही हेतू नाही झाले. कारण काही सांगू नका. श्रवण जे करायचं होतं ते श्रवण केलं का? मला सांगा, इतक्या दिवस मी तुम्हाला काहीतरी सांगतोय, अनेक दिवस तुम्हाला मी अनेक दृष्टांताने समजावून सांगतोय, या प्रत्येक ह्याच्यातून तुम्ही फक्त ब्रह्मज्ञानाच्याच गोष्टी काढून घेण्याचा प्रयत्न केला का? ज्याचं फक्त मंदिरातल्या समाधीवरच लक्ष असतं, ज्याचं फक्त मंदिरातल्या समाधीवरच लक्ष आहे, त्याच समाधीवर डोकं ठेवणं एवढंच फक्त कर्तव्य आहे, तो कशाला म्हणेल तिथे बाजूला बसलेला तो ढेऱ्या जो आहे, कोण ब्राह्मण ढेरीवाला, तो जो बसलेला आहे तो लोकांना पैसे घ्यायला घेतो त्याच्याकडून, त्याला काही घेणं नाही, तुम्हाला काही घेणं नाही असं त्याच्या. तुमचं हेतू काय? तुमचा हेतू आहे समाधीवर डोकं ठेवणे. मग त्याला ढेरी होती आणि तो लोकांकडून पैसे घेतो, समाधीवर ठेवलेलं सगळं लुबाडून घेतो, त्याची घेणं देणं काय? तुम्हाला लक्ष कशावर पाहिजे? श्रवण जसं समाधीवर डोकं ठेवण्यासाठीच तिथे गेलो असेल तर समाधीवर डोकं ठेवणं हेच काम आहे, बरोबर का नाही? मग त्या मंदिरामध्ये 1000 लोक आली होती, फार लांब लोक आले होते, तुला ते विचारले कोणी? तुला त्याची काय घेणं नाही. 1000 आली का 5 आली? मग समजा 1000 लोक नसती आली, एकच माणूस आला असता तर तू समाधीवर डोकं ठेवायला गेला नसतंस का? महाराजांच्या चिंतनाला 1000 लोक येतात, तुला काय नक्की करायचं? 1000 लोक येतात म्हणून तू चिंतनाला जातोस का एक माणूस आला म्हणून जातोयस? नक्की कासाठी जातोयस? महाराज फार गोड बोलतात, फार उत्कृष्ट बोलतात, अरे तू त्याच्यातली मधुरता ऐकायला जातोस का ब्रह्मज्ञान प्राप्त करायला जातोस? फार गोड बोलतात पण ब्रह्मज्ञान सांगतच नाहीत. फार छान गातात पण ब्रह्मज्ञान सांगतच नाहीत. तुझा हेतू काय? एखादा जर
मधुरता ऐकण्यासाठी किंवा त्या गाणं ऐकण्यासाठी जर जात असेल आणि महाराज जर गाणं गायतच नसतील तर मग त्याला उपयोग काय? तरी उपयोग नाही. म्हणजे जो हेतू आहे तोच, म्हणजे जे श्रवण करायचंय तेच श्रवण आपण केलं पाहिजे. आणि जर तसं होत नसेल तर आपण तिथे पुढे पाऊल ठेवावं काय? मंदिरात जाऊन जर आपल्याला समाधीवर डोकं ठेवता येत नसेल आणि बाकीच्याच गोष्टींमध्ये आपण अडकून जात असेल तर आपलं मंदिरात जाऊन जाणं आणि समाधीवर डोकं ठेवणं कितपत योग्य आहे? तसं तुम्ही या ठिकाणी ज्या कारणासाठी येता, जे श्रवण करण्यासाठी येता, ते श्रवण जर तुमचं होत नसेल तर तुम्ही येता कशाला? ते तुमचं श्रवण होत नसेल तर तसं श्रवण तुमचं होतंय का? तुम्ही श्रवण करताय का? तुम्ही तसं श्रवण करत असाल तर उपयोग, नसाल करत तर तुम्ही ह्या इथे काही उपयोगाचे नाही. प्रत्येकाने आपापल्या स्वतःला तपासून बघितलं पाहिजे की आपण श्रवण जे करतो हे श्रवण आपल्याला जे श्रवण करायचे तेच आहे का? नसेल तर तुम्ही महाराज बदला. महाराज बदला म्हणजे दुसऱ्या महाराजांकडे श्रवण करा. तुम्हाला जे अपेक्षा, पण तिथे गेल्यानंतर तेच श्रवण करा. तिथे जाऊन जर दुसरं श्रवण केलं तर उपयोग नाही. जे आपल्याला श्रवण करायचे ते श्रवण झालं पाहिजे. ते श्रवण जर झालं नाही तर उपयोग नाही. म्हणजे मंदिरात जाण्याचा हेतू जर समाधीवर डोकं ठेवणे असेल तर काही हो, समाधीवर डोकं ठेवलंच पाहिजे. प्रमुख गोष्ट. मग दुय्यम गोष्टीवर आम्ही लक्ष द्यावं की नाही द्यावं? समाधीवर डोकं ठेवणं जर 100% झालं तर बाकीच्या गोष्टींचं त्याला काही किंमत नाही, हो अथवा. पण लोकांचं मंदिरात जाताना किंवा महाराजांचं प्रवचन ऐकायला लोक येतात, त्यांचं त्याच्या श्रवणापेक्षा कशावर लक्ष असतं? इतर गोष्टीवर जास्त लक्ष असतं का नाही? म्हणून अशी अडचण निर्माण होते. म्हणजे जे श्रवण करायचंय ते श्रवण, मग काय करावं? जे श्रवण आहे ते श्रवण करावं, ही बाजू आपली पक्की करावी. उरलेली बाजू काय? त्यांनी जे सांगितलं तेच श्रवण करावं. आता त्यांनी जे सांगितलं तेच श्रवण कसं काय करणार? आपल्याला जे ऐकायचं होतं तेच आपण ऐकलं हे ठीक आहे, पण त्यांना जे सांगायचं होतं तेच आपण ऐकलं पाहिजे. त्यांच्या सांगण्यामध्ये तर काही दोष नाही. ज्ञानदेवाने जे सांगितले त्याच्यामध्ये काही दोष नाहीये. मग त्यांचं सांगण्याला आपल्याला कळलं हे कशावरून होईल? त्यांच्या गुणांशी जर आपण जुळून घेतलं, तर आपल्याला ते काय म्हणतात हे लक्षात येऊ शकतं. असं काहीतरी करा जेणेकरून ते काय सांगतात तेच आपण ऐकू. आणि हा दोष दूर करण्यासाठी सुद्धा दृष्टांतच उपयोगाला येतो. उदाहरणार्थ श्री ज्ञानदेव महाराजांनी असं जर म्हटलं की ते ज्ञेय ब्रह्म जे आहे, हे ज्ञेय ब्रह्म, त्याला ज्ञेय असं म्हणतात. ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे, जे ज्ञाने वाचून कळणे उपाय नाही. आता हा जरा सिद्धांत मी समजण्यासाठी सांगतोय. ही ओवी महत्वाची नसून समजण्यासाठी हा दृष्टांत घ्या. आता हा जो भाग आहे, हा जो अभ्यास आहे श्री ज्ञानेश्वरीमध्ये, हा सिद्धांत आहे. ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे, जे ज्ञाने वाचून कळणे उपाय नाही. जैसी भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी. आता हा दृष्टांत सांगितला. मग हा दृष्टांत तो जर जुळतच नसेल तर ज्ञानदेवांना जे म्हणायचंय ते आपल्याला कळलेलं नाही. त्यांनी त्याच्यावर लिहिले जेवढे दृष्टांत आहे, या एका तरी दृष्टांताने आपल्याला हे कळावं की फक्त वस्तूच ज्ञेय आहे, बाकी कोणी ज्ञेय नाही. कारण ज्ञानाला फक्त विषय होणारी जी असते ती फक्त ज्ञेय असते. ज्ञेय म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे की ज्ञाने वाचून कळणे उपाय नाही. मग ज्ञानाशिवाय त्याला उपाय नाही. मग ज्ञानाशिवाय जर उपाय नाही असं त्यांनी सिद्धांत मांडलाय आणि खाली त्यांनी जे काही दृष्टांत दिले, या दृष्टांताच्या द्वारे ज्ञानाशिवाय त्याला उपायच नाही असं असताना बाकी जे उपाय करतो याचा अर्थ काय कळलं नाही? बाकी जे उपाय करतो म्हणजे काय झालं? दृष्टांतच कळला नाही, सिद्धांत लांब. दृष्टांत जरी कळला तरी सुद्धा काम झालं नाही का? दृष्टांत जरी कळला तरी सिद्धांत कळला नाही. सिद्धांत लावू द्या, दृष्टांत आधी पहिला कळून घ्या. म्हणून जो कुठला दृष्टांत असतो हा दृष्टांत पहिला फार व्यवस्थित समजून घेणं गरजेचं. आणि दृष्टांतामध्ये दृष्टांतातच अडकून राहणं बरोबर नसून दृष्टांताने सिद्धांत कळून घ्यावा लागतो. कारण दृष्टांताचा हेतू सिद्धांत कळून देणे आहे.
दृष्टांताचा हेतू काय आहे? सिद्धांत कळून देणे. आणि षडलिंगामध्ये सिद्धांत काय आहे? उपक्रम हा सिद्धांत आहे. सिद्धांत काय आहे? षडलिंगामध्ये उपक्रम जो आहे तो सिद्धांत आहे. उपक्रम उपसंहार हाच सिद्धांत आहे आपला. मग उपक्रम काय होता आपला? जो उपक्रम आहे तोच उपसंहार असायला पाहिजे. जो उपक्रम आहे तोच दृष्टांताने साध्य झाला पाहिजे. दृष्टांताने जर आपली दृष्टी सिद्धांतावर म्हणजे उपक्रमावर जात नसेल तर तो दृष्टांत उपयोगाचा नाही. दृष्टांत कसा उपयोगाचा होऊ शकतो? जर दृष्टांताच्या द्वारे सिद्धांतावर लक्ष गेलं तर. आणि एकदा सिद्धांतावर लक्ष गेलं तर दृष्टांत वजा गेला तरी चालतो. पण दृष्टांतावरून जर दृष्टांतावरच दृष्टी राहिली, सिद्धांतापर्यंत गेली नाही, तर मात्र आपली सगळी गडबड झाली. आणि बरेचसे लोक ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या दृष्टांतावर सुख मानतात. काही लोक दृष्टांत समजून न घेता आपल्याच मनाने जो सिद्धांत कळला त्या सिद्धांतात सुख मानतात. वास्तविक सिद्धांत कळलेला नसतो, कारण त्याला दृष्टांतच कळलेलं नसतं. काय कळलेलं नसतं? आता ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असं म्हटल्यानंतर आद्य असलेला जो ओंकाराने ज्याचा निर्देश केलेला आहे, जो स्वसंवेद्य आहे, आणि पुढे देवा तूच गणेशू म्हणजे तू खाली कोण कोण झालेला आहेस असं त्याने वर्णन केलेलं आहे. मग लक्ष कशावर? पंढरपूरला विठोबाची मूर्ती ठेवली, ह्या विठोबाच्या मूर्तीला जर विठोबा मांडला तर काय झालं सांगा? झालं काय? पंढरपूरला ठेवलेल्या विठोबाच्या मूर्तीलाच जर एखाद्याने देव मांडला, हा दृष्टांत आहे. ह्यालाच जर देव मांडला तर झालं काय? खऱ्या सिद्धांतापासून म्हणजे खऱ्या विठोबापासून वंचित राहिला. खरा विठोबा कळलाच नाही. मग ते म्हणतात नाही पंढरपूरला तो विठोबा असं साधू संतांनी सांगितलं, आम्ही कुठे नाही म्हणतो, पण दृष्टांत आहे तो, ती उपपत्ती आहे. उपपत्तीच्या द्वारे तू सिद्धांतापर्यंत जाऊ शकत नसशील तर मात्र ह्या 4 दोषांमध्ये तुझं कुठलं तरी एक दोषामध्ये अडकलास. म्हणजे ज्याच्यासाठी हे दृष्टांत सांगितला, तुम्ही म्हणा दृष्टांत सांगायची गरज काय? सांगायचं नव्हतं ना, फक्त सिद्धांत सांगायचा होता. असं एखादा म्हणू शकतो ना, जेव्हा काही गोष्टी अगम्य असतात किंवा त्या अगोचर असतात किंवा जे व्यवहारात त्यांना आणता येत नाही, तेव्हा दृष्टांताचा उपयोग होत असतो. उदाहरणार्थ, जेव्हा पृथ्वी कशी फिरते आणि सूर्य कसा फिरत नाही हे कशाच रीतीने दाखवू शकत नाही, म्हणून दृष्टांत आला. दृष्टांत का आला तिथे हे दाखवूच शकत नाही. पण एखाद्या त्या दृष्टांतालाच खरं मानलं तर तुम्हाला काय दिसतं यापेक्षा दृष्टांताने तुम्ही काय सिद्ध केलंय ह्याला किंमत असते. जसं मी काय दिसतो याच्यापेक्षा मी काय आहे, मी सिद्धांताने दृष्टांताच्या द्वारे सिद्धांतामध्ये मी काय सिद्ध केलं याला किंमत आहे. कारण दिसायला तर मी काय दिसतो? दिसायला तर मी शरीरवान दिसतो, पण मी अशरीरी आहे. शरीराचा माझा काही संबंध नाही, हे मी दृष्टांतातून शिकलो पाहिजे. पण नुसतं दृष्टांतातून ऐकलं, दृष्टांतातच रमला तर, सिद्धांतात गेलाच नाही तर. तुम्ही एवढ्या वर्ष या पंचीकरण नावाच्या ग्रंथामधून तुम्ही हे शिकले की स्थूल शरीर माझं नाही, कोणाचं आहे? पंचीकृत पंचमहाभूताचं आहे. आता एवढ्या वर्षी शिकून सुद्धा तरी सुद्धा ते माझंच वाटतं. म्हणजे आपली दृष्टी कुठं आहे? या शरीराच्या द्वारे अधिष्ठान वस्तूकडे दृष्टी जायला पाहिजे होती. परंतु हे सगळं कळूनही दृष्टी मात्र आरोपित पदार्थावरच म्हणजे दृष्टांतावरच राहते. शरीर हा दृष्टांत आहे. हे शरीर काय आहे? हे शरीर दृष्टांत आहे. या दृष्टांताच्या द्वारे सिद्धांत म्हणजे ब्रह्म इकडे दृष्टी केली पाहिजे, इकडे गेलो पाहिजे. पण काहीही केलं तरी दृष्टी मात्र शरीरावरच राहते. का राहते? दृष्टांताला सत्यत्व दिल्याने. का राहते? दृष्टांताला सत्यत्व दिलं की सिद्धांताकडे दृष्टी जाऊ शकत नाही. जसं त्या मुलाने घरी जाऊन वडिलांना पृथ्वी म्हणजे काय सांगितले? चेंडू. का? कारण त्या चेंडूलाच तो पृथ्वी सत्यत्वाने समजू लागला. त्याला हे लक्ष द्यायला पाहिजे होतं की हा फक्त दृष्टांत आहे, हे खरं नाहीये, समजण्यापुरता आहे. तसं हा देह फक्त ब्रह्म समजण्यापुरता आहे, हा देह म्हणजे ब्रह्म नाहीये.
शास्त्रामध्ये या देहाला फक्त दृष्टांत म्हणून घेतलेला आहे. आरोपित पदार्थ हा समजण्यासाठी असतो. आरोपित पदार्थाकडून अलंकार कशासाठी असतो? दुसरा दृष्टांत समजण्यासाठी. अलंकार कशासाठी असतो सांगा मला. तुम्ही सांगा अलंकार कशासाठी असतो. कोणी सांगा. तुम्ही सगळे लोक अलंकार घालतात, मी काय घालत नाही, त्यामुळे मला विचारू नका. तुम्ही सांगा, जेवढे लोक अलंकार घालतात सोन्याचे त्यांनी सांगा अलंकार कशासाठी असतो. कशासाठी असतो अलंकार? सोन्याचा अलंकार कशासाठी असतो? सोन्याचा अलंकार सोनं कळण्यासाठी असतो. सोन्याचं महत्व म्हणण्यापेक्षा सोनं कळण्यासाठी. आणि सोन्याचा अलंकार घालून जर एखाद्याला सोनं कळतच नसेल तर ते सोन्याचा अलंकाराचा उपयोग. सोनं कळण्यासाठी सोन्याचा अलंकार घातला पाहिजे. पण सोन्याचा अलंकार घालतो पण सोनं कळतच नाही. मग त्याला विचारलं, तुझ्या गळ्यामध्ये जे सोनं आहे हे किती कॅरेटचं आहे सांग. तो म्हणतो 22 असेल ना, 23 असेल. नक्की किती सांग. मग तू घातलं कशाला ते? काय नाही, लोकांना दाखवण्यासाठी. लोकांचा उपयोग कशासाठी झाला? सोनं कळण्यासाठी. बरं, सोनं कळलं तर त्याचा खरा उपयोग. सोनं नाही कळलं तर त्याचा उपयोग नाही. कुठलाही व्यवहार जो आपण करतो हा कशासाठी असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. का करतो हे कळणं गरजेचं आहे. जसं सोनं का घालतो, सोनं कळलं तर त्या अलंकाराचा उपयोग, नाही तर त्या अलंकाराला काही उपयोग नाही. एखाद्या बाईने मंगळसूत्र घातलं. आता मंगळसूत्र घातल्यानंतर मंगळसूत्र का घातलं? मंगळसूत्र हे काय? एखादी बाई जर मंगळसूत्र घालत असेल त्या मंगळसूत्राने काय कळावं? मंगळसूत्राने नवरा कळावा, नाही का? मंगळसूत्राने काय कळलं पाहिजे? नवरा कळला पाहिजे. पण मंगळसूत्राने जर नवरा कळत नसेल, एखाद्या बाईला जर मंगळसूत्रामुळे नवरा कळलाच नाही तर त्या मंगळसूत्राला काय किंमत? फक्त मिरवण्यासाठी. मग दुसरा त्याचा काही उपयोग नाही. तसं या शरीराने आपल्याला जर ब्रह्म कळलं नाही तर या शरीराचा उपयोग काय? हा दृष्टांत वाया गेला ना आपला. गेलं का नाही? हे शरीर काय आहे? हे शरीर सुद्धा उपपत्ती आहे. हे शरीराच्या द्वारे, म्हणजे हा आरोपित पदार्थ ही उपपत्ती आहे. या शरीराच्या द्वारे जर ब्रह्म कळलं नाही तर आपल्याला काही उपयोग नाही. मग हे कसं कळून घ्यायचं हा फार मोठा विषय तयार झाला. असो, उपपत्ती म्हणजे इतका सखोल विषय मी तुम्हाला अजून गुप्त सांगू नये, कारण की हे आधीच नीट कळलं नाही तर पुढे काय कळणार. ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या सगळ्या ओव्या, या सगळ्या ओव्यांमधून आपल्याला सिद्धांत कळला पाहिजे. त्यासाठी दृष्टांत नीट समजावून घ्या. दृष्टांत हा, प्रत्येक दृष्टांत हा वेगवेगळ्या अधिकाराच्या माणसासाठी असतो. तुमच्यासाठी बरोबर कुठला दृष्टांत याचा विचार करा. सगळे दृष्टांत तुमच्यासाठी नाहीयेत. सगळे दृष्टांत तुमच्यासाठी नाही. सांगणारे हे अवतार महापुरुष असल्यामुळे आणि ते सर्वांना आपल्या पोटात सांभाळून घेणारे असल्यामुळे त्यांनी इथपासून तिथपर्यंत सगळा विषय लिहिलेला आहे. तुकोबांनी तेच केलेलं आहे. म्हणून सगळंच तुमच्यासाठी आहे असं नाहीये. आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय करावं. म्हणजे जास्त वरचा दृष्टांत घेऊनही उपयोग नाही, जास्त खालचा दृष्टांतही घेऊन उपयोग नाही. बरोबर लेवल मधला दृष्टांत घेतला पाहिजे आणि त्यातून सिद्धांताकडे गेलो पाहिजे. जे काही आपल्यासाठी दृष्टांत आहे तो दृष्टांत योग्य घेतला पाहिजे आणि तो कळून घेतला पाहिजे आणि त्याने सिद्धांत आपल्याला सापडला पाहिजे. जर आपण त्याच्यामध्ये गफलत केली तर मात्र अडचण निर्माण होते. आपल्या अधिकारानुरूप दृष्टांताचं सेवन झालं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी एका सिद्धांतावर 5 दृष्टांत लिहिले. मग ह्या 5 दृष्टांतातला आपल्यासाठी कुठला उपयोगाचा आहे हे कळलं पाहिजे. नाहीतर एखाद्या स्त्रीने वाचलं की उदार आणि सुगरण, मग तिने ठरवलं, ज्ञानदेवाने सांगितलेलं की उदार पाहिजे आणि सुगरण पाहिजे. आयुष्यभर तिने सुगरण होण्याचा प्रयत्न केला आणि उदार होण्याचा प्रयत्न केला. घरात भेटलं कोणी, आला पाहुणा की घाल करून खायला करून घाल. का? ज्ञानदेव सांगितलं उदार आणि सुगरण. मग सुगरण होण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं आणली, सगळ्यातून अभ्यास केला, क्लासेस लावले पाकशास्त्राचे आणि सुगरण होण्याचा प्रयत्न केला. कारण ज्ञानदेवाने सांगितलंय. असं जमेल का? तो दृष्टांत कशासाठी आहे, आपल्यासाठी आहे का नाही हे पण कळलं पाहिजे. आणि ते कळून घेऊन मग त्या दृष्टांताच्या सहाय्याने आपण ते सिद्धांतापर्यंत नाही पोहोचतो का पोहोचतो. जर पोहोचत नसेल दुसरा दृष्टांत बघायचा, नसेल पोहोचेल तिसरा दृष्टांत बघायचा. कुठला तरी एखाद्या दृष्टांताने तिथपर्यंत जाता झालं पाहिजे. जर त्या सिद्धांतापर्यंत जाता येत नाही तर आपल्याला उपपत्ती नाही. आपल्याकडे उपपत्ती आहे षडलिंगापैकी एक लिंग नाहीये.
म्हणजे मी 1 तास तुम्हाला जे काही सांगितलं ते अनेक रीतीने सांगितलं. त्यातलं एखाद्या तरी वाक्याने, एखाद्या तरी दृष्टांताने तुम्ही ज्यासाठी इथे आलेले आहेत ते घडलं नाही तर उपयोग नाही. म्हणजे सिद्धांत, तुमचा जो सिद्धांत आहे ते घडलं पाहिजे. आणि नाही घडलं तर काय होईल? आपोआपच. बरं, मी सांगतो निराळं आणि तुम्ही ऐकलं निराळं तर फारच मोठी गफलत झाली. त्याच्यातूनही तुमची अडचण निर्माण होईल. म्हणजे ज्ञानदेवांनी सांगावं वेगळं आणि आपण ऐकावं वेगळं, करावं वेगळं, तर मग काही उपयोग नाही. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला सिद्धांत काय आहे, उपक्रम काय आहे, तोच सिद्धांत आहे. जो उपक्रम असतो तोच आपला इथे सिद्धांत आहे. आणि तो सिद्धांत आपल्याला त्या सिद्धांतापर्यंत पोहोचण्यासाठी हा दृष्टांत असतो. दृष्टांताच्या द्वारे आपल्याला सिद्धांताकडे जायचं असतं. दृष्टांताच्या द्वारे आपण सिद्धांत समजून घेत असतो. परंतु दृष्टांताला सत्यत्व न देता सिद्धांताला सत्यत्व देत असतो. जर कोणी दृष्टांताला सत्यत्व देईल तर तो मात्र काय होतो? फसत असतो. हेही आपण अनेक दृष्टांतामध्ये पाहिलेलं आहे. म्हणून जे जे दृष्टांत आहेत ते सगळे काय आहे? फक्त दृष्टांत मात्रच ठेवा. नामरूपात्मक जगत ब्रह्म या सत्य वस्तूला जाणण्यासाठी दृष्टांत म्हणून आहे. म्हणून या जगताच्या जगतरूपी दृष्टांताच्या द्वारे, नामरूपात्मक जगतरूपी दृष्टांताच्या द्वारे सतरूपी, चिदरूपी, आनंदरूपी ब्रह्माकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि तेच आपण करतोय. पण ह्याला जर सत्यता दिलं तर काय चाललंय आपलं? हे नामरूपात्मक जगताच्या द्वारे सतरूप, चिद्रूप, आनंदरूप भगवंताला म्हणजे सिद्धांताला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. पण याला सत्यत्व देऊन जमणार नाही. लोक काय करायला लागले? लोक भगवंत आळवतात ना. आम्ही कुठं नाही म्हणतोय. सगळे लोक भगवंताचा, तुम्ही बघा, सगळे लोक भगवंताची पूजा करतात का नाही? प्रत्येकाच्या घरात बघा जाऊन तुम्ही. कोणत्या देवाचा फोटो, पूजा अर्चा, कुठे मंदिरात गेले की डोकं टेकवणे, हे सगळं करतात का नाही? म्हणजे याच जगताच्या द्वारे, याच शरीराच्या द्वारे भगवंताला सगळे लोक भजतात का नाही? पण जेवढे भजतात तेवढे या दृष्टांताला किंमत देतात का? त्याला किंमत देतात सांगा. देव कुठपर्यंत चालतो आपला? जोपर्यंत सगळं व्यवस्थित आहे तोपर्यंत. याला सगळ्याला सत्यत्व देऊन त्याला मात्र फक्त नाम मात्र, तो नाम मात्र आहे. भगवंत कसा आहे? भगवंत नाम मात्र आहे आणि जगत हे सत्य आहे आपलं. जगत सत्य, तो नाम मात्र. आणि सिद्धांत काय आहे? जगत नाम मात्र आणि तो सत्य. असं उलट आहे. म्हणजे ज्ञानदेवाच्या अगदी उलटा आपला हिशोब सुरू आहे. चाललाय का नाही मग उलटा? म्हणजे आपलं दृष्टांतानी सिद्धांत, म्हणजे उपपत्तीचं हे लक्षण आपलं काही खरं नाही. आपलं हे जे उपपत्ती नावाचं षडलिंगापैकी एक लिंग आहे हेच चुकतंय. आधीचे लिंग चुकत असतील तर ते फार निराळीच गोष्ट आहे, पण हे पण चुकतंय ना. म्हणून काय करा? दृष्टांताला किंमत देऊ नका, पण दृष्टांताच्या साह्याने सिद्धांताकडे जा. आणि सिद्धांताला किंमत आहेच ते लक्षात घ्या. म्हणून आपल्याला खाणं, पिणं, मजा करणं हे जे आहे सगळं नाम मात्र आहे. याच्यातून जर भगवंत प्राप्ती होत नसेल तर या कशालाही किंमत नाही. आपलं जे रोजचं जगणं आहे, या जगण्यातून आपण जे काही करणार आहोत, या संसारामध्ये जे काही करणार आहोत, या संसार रूपी दृष्टांतामध्ये, या संसारामधून जर आपल्याला भगवंताची म्हणजे सिद्धांताची प्राप्ती होत नसेल तर या संसाराला काहीही किंमत नाही. मग तुम्ही 1 रुपया कमवला का 1 करोड रुपये कमवले, 1 बायको आहे का 10 मुलं आहेत, याला काहीही किंमत नाही. बरोबर? म्हणजे सिद्धांत सापडत नसेल तर. म्हणून अजिबात सांगायचं नाही. तुम्हाला जर विचारलं कोणी, सांगा किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत, असं म्हणायचं नाही. कारण महाराज जर असेल तर म्हणे 2 मुलं झाली, ब्रह्म कळलं का? किती एकर जमीन आहे? 20 एकर आहे. बरं, 20 एकर जमीन मिळवलीस म्हणून ब्रह्म कळलं का? लाज वाटली पाहिजे. काय झालं पाहिजे? जेव्हा केव्हा आपल्याला हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा प्रत्येक उत्तराच्या वेळेस आपल्याला काय वाटावी? लाज वाटावी. प्रत्येक आपल्या करण्याने जर आपल्याला ब्रह्म कळलेलं नसेल तर आपले सगळे दृष्टांत फोल आहेत. जन्माला आल्यापासून आतापर्यंत जेवढे दृष्टांत आपण केले, जेवढे उपपत्ती लावली, ही सगळी काय झाली? तुम्हाला असे कसं काय, हे असं कसं काय जुळवायला लागले तुम्ही? सगळेजण प्रत्येक गोष्ट या सगळ्या पदार्थांमधून काय करतोय? सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर का नाही? आणि सुखरूप वस्तू म्हणजे ब्रह्म आहे, हा सिद्धांत आहे आपला. म्हणून ज्या ज्या वस्तूपासून आपण सुख मिळू पाहिलं त्या त्या प्रत्येक वस्तूपासून आपल्याला सुखरूप असलेलं ब्रह्म नाही कळलं. म्हणून
आपल्याला काय वाटावं? लाज वाटावी, वाईट वाटावं की मी हे केलं पण ह्याच्यातून मला सिद्धांत नाही कळला. आपण म्हणावं की ज्ञानेश्वरी वाचली पण सिद्धांत नाही कळला. काय म्हणावं? वाचली ज्ञानेश्वरी पण सिद्धांत नाही कळला. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाठ झाल्या 9,000 पण सिद्धांत नाही कळला. याने वाईट वाटत. आणि हे काही नाही घडलं तरी चालेल पण सिद्धांत जर कळला तर मग सुखरूप, मग त्याच वेळेसच ह्या उपपत्तीचा उपयोग झाला म्हणून समजा. पण जेणेकरून कुठल्याही दृष्टांताच्या द्वारे आपल्याला जर सिद्धांत कळत असेल तरच ही उपपत्तीची बाही आपल्याला उभारण्याचा अधिकार येतो. संजयाने श्री व्यासांच्या कृपेने जो वृत्तांत रूपी दृष्टांत वापरला त्या वृत्तांत रूपी दृष्टांताच्या साह्याने त्याला भगवंत कळला म्हणून तो आनंदाने आता काय नाचू लागला. आणि तोच धृतराष्ट्र त्याच्या सोबतचा त्यालाही तोच वृत्तांत रूपी दृष्टांत कळला. परंतु त्या दृष्टांतामध्ये कोण मेलं, कोण जगलं, कोण विजयी झाला आणि कोण हरला याच्याकडे त्याची दृष्टी आहे. दृष्टांत एकच आहे, वृत्तांत काय लढाईचा वृत्तांत हा दोघांना दृष्टांत एकच, पण एकाला फळ निराळं आणि एकाला फळ निराळं. तसं तुमच्यासाठी हे जगत आणि साधू संतांसाठी हे जगत एकच आहे. पण याच जगताद्वारे साधू संतांना काय दिसतं? साधू संतांना काय कळतं? ब्रह्म म्हणजे सत्य वस्तू कळते. आणि आपल्याला काय कळतं? आपल्याला घरदार बायका पुरं कळतं. आणि ती आपली खोड अजिबात जात नाही. यालाच सत्य समजून आपण राहिल्यामुळे ते सत्य कळत नाही. म्हणून याला सत्य समजू नका. बायकोला बायको म्हणू नका, नवऱ्याला नवरा म्हणू नका. तोंडाने नाही, खरंच खरंच तसं आहे का नाही हे शोधा. बायको बायको नाही, नवरा नवरा नाही, मुलं बाळा नाही, संपत्ती संपत्ती नाही, शरीर शरीर नाही, सूक्ष्म शरीर नाही, हे काहीही नाही. हे काहीही सत्य नाही, हे काहीही खरं नाही. असं जेव्हा तुम्ही दृढ करत चालाल तेव्हा ब्रह्मरूपी सिद्धांताकडे तुमची जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत नाही. तर किती वेदांत पाठ केला, लक्षात ठेवला आणि बायकोला जर आपली बायको समजत असेल तर मात्र ब्रह्म कळणार नाही. हे काळ्या दगडावरची रेख म्हणून समजा. काय करायचं हे करा तुम्ही. अख्खा सिद्ध माझे चिंतन ऐकू नका पाहिजे तर, परंतु हे नक्की लक्षात ठेवा की या 4 देह आणि त्याच्या बाहेरच्या पदार्थांना तुम्ही माझे म्हटले म्हणजे तुम्ही दृष्टांताला मी समजताय किंवा दृष्टांतामध्येच आहात. सिद्धांत तुम्हाला कळू शकत नाही. आणि जर तुम्हाला सिद्धांत पाहिजे असेल तर या दृष्टांताच्या द्वारे सिद्धांताकडे जा. आणि असं जर करू शकले नाही तर हा शेवट म्हणजे षडलिंगातला 6वं लिंग, या 6व्या लिंगाच्या द्वारे जे आपल्याला उपक्रम साधायचा होता तो उपक्रम आपला फोल गेला असं म्हणायला काही हरकत नाही. तर असं आपली अवस्था होऊ नये. आपण त्या व्यास कृपा असलेल्या संजयासारखं व्हावं आणि व्यासांची दृष्टी असलेल्या किंवा व्यासांचं लक्ष असलेल्या त्या धृतराष्ट्रासारखं होऊ नये. कारण व्यासांना धृतराष्ट्र पण माहित आहे. त्या धृतराष्ट्रासाठीच व्यासांनी संजयाला उत्तम सांगायला. व्यासाने कोणासाठी केलं ते उद्योग विचार करा. व्यासांचं लक्ष संजयाकडे होतं का धृतराष्ट्राकडे होतं? धृतराष्ट्राकडे होतं. म्हणजे व्यासांचं लक्ष धृतराष्ट्राकडे आणि धृतराष्ट्राचं लक्ष कौरवाकडे. बघा बघा आता कशी अडचण आहे. आपलं तसं व्हावं काय? असं काही होऊ नये आपलं. आपण काय हवं? आपण व्यासांचा अंकित म्हणजे व्यासांचा अंकित व्हावं. आणि तशी जर आपली अवस्था आली तरच फायदा आहे. नाहीतर आपला हा जन्म वाया जाईल. पुढे कधी आपल्याला या ठिकाणी पोहोचता येईल हे काय सांगता यायचं नाही. म्हणून या षडलिंगाच्या द्वारे श्रवण करा. त्या श्रवणातून मननातून काय पुढे निधिध्यासन करा. आणि मग इथून पुढे शेवटचा भाग म्हणजे तत्त्व पदार्थाचा शोध करा. म्हणजे आपला परमार्थ संपला. ही अंतरंग साधना आहे. या अंतरंग साधनेमध्ये फक्त 4च पायऱ्या आहे. श्रवण ते षडलिंगयुक्त, मनन, निधिध्यासन आणि तत्त्व पदार्थ शोधन. ज्याचा तत्त्व पदार्थ शोधन म्हणजे तत्त्वमसीचा अभ्यास संपला त्याचा परमार्थ संपलेला आहे. पण फक्त दृष्टांतामध्ये रमू नका. सिद्धांतावर आलो पाहिजे. आणि वेदांत शास्त्र हे सिद्धांतावर नेणारं शास्त्र आहे. ते दृष्टांतामध्ये रमवणारं शास्त्र नाही. हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. आणि दृष्टांताच्या द्वारे सिद्धांतावर जाऊन आपला जन्म मरणाचा फेरा चुकवा. म्हणजेच भगवंत स्वरूप होऊन जा.
जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान